अजित पवार यांच्या विधानानं राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात चांगलंच घमासान पाहायला मिळालंय. बारामतीमध्ये तुम्हाला काही लोक भावनिक करतील, शेवटची निवडणूक होतीये असं म्हणतील, मात्र त्यांची शेवटची निवडणूक कधी होईल याची माहिती नाही. अजित पवार यांच्या या वक्तव्यानं शरद पवार गट चांगलाच आक्रमक झालाय. लोकसभेची निवडणूक आधी येणार आहे, नंतर विधानसभेची निवडणूक येणार आहे. ज्यावेळेस खासदारकीच्या निवडणुका येईल, मी उमेदवार लवकरच महायुतीचा कोण आहे ते जाहीर करेन. पण मी उमेदवार आहे, अजित पवार उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे. तसं जर कोण भावनिक होतील, कोण आणखीन काही सांगतील, कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकच आहे तमकच आहे, आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही, परंतु सतत असंच सांगितलं जातं. ते तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकळीची विनंती आहे. तिथं योग्य पद्धतीनं तुम्ही मला सहकार्य केलं, मला प्रतिसाद दिला तर पुढची कामं होतील, नाहीतर मी पुढच्या कामाला बांधील नाही. ज्या शरद पवार यांनी आम्हाला लहानचं मोठं केलं त्यांचं मरण चिंतत आहात असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. त्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणे म्हणजे जवळजवळ याचना करणे हे माणुसकीला शोभणार आहे का ह्याचा विचार अजित पवारांनी जरूर करावा. हे महाराष्ट्राला पण कळेल की काय माणूस आहे हा. आपल्या काकाच्या मृत्यूची वाट बघतोय. हे राजकारण आहे का अजित पवार? की भावनिक आवाहन करता हे शेवटची निवडणूक आहे, काय माहीत कधी असेल शेवटची निवडणूक. अहो ते शरद पवार आहेत, ते अजरामर राहतील महाराष्ट्रात, अजरामर. त्यांनी केलेलं योगदान हे अजरामर असेल. म्हणजे अजित पवारांनी तर आज सगळ्या हद्द ओलांडली. कोणी सांगेल शेवटची निवडणूक आहे, अमकच आहे तमकच आहे, पण ती शेवटची निवडणूक कधी होणार हे मला माहीत नाही. पण सतत असं सांगितलं जातं तुम्ही भावनिक होऊ नका असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं तर यावर जितेंद्र आव्हाड यांनी सडकून टीका केली आहे. तुम्ही जर शरद पवार कधी मरताय याची वाट पाहत असाल तर तुमच्यासारखं कृतज्ञ कोणी नाही. शरद पवार कधी मरताय त्यांची ही शेवटची निवडणूक असेल का? ज्यांनी तुम्हाला वाढवलं त्यांच्याबद्दल असा विचार करताय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, मुंबई.